श्री संत तुकाराम महाराज चरित्र कथा आज चिदंबरम स्वामी करडे मंदिर इथे चालू आहे। आज कथेचा दुसरा दिवस आहे। आज ज्ञानेश्वर माऊलींची झाली, आज तुकाराम महाराजांची कथा आहे आणि साक्षात कथेमध्ये झाकी दाखवतात पहा आणि ती झाकी खास पाहण्याला आहे। काय दिलं नाही आता तुकाराम महाराजांचे आगमन झाले पहा भंडारी डोंगरावर भजन करण्यासाठी आणि ती जाती आहे पहा सुंदर असं परमेश्वर महाराज आचार्य हे कथेचं प्रबोधन करत आहेत आणि साक्षात एक तुकाराम महाराजांचं झाकीद्वारे एक लोकांना चरित्र पटवून देत आहेत। तर खरोखर ही कथा खास म्हणजे एक माणसाला चालना देणारी आहे। हे परमेश्वर महाराज दंडवते देवदैतर माता साडेतीनशे वर्षाचा तुकाराम महाराजांच्या मंडळी आवली या महाराजांसाठी भाकरी घेऊन जेवण घेऊन येत आहे आणि त्या अरण्यामध्ये ह्या मातोश्री जगद्गुरुतुकोबारायांची धर्मपत्नी तयार केलेला आहे पहा त्या ठिकाणी आणि दरवर्षी असे त्यांचे ते प्रोग्राम असतात त्याचे संपूर्ण जाक्या दाखवल्या जातात आणि चरित्र आहे ते साक्षात अगदी आणि काटा असा मोडला की काटा पायाला वर आला, काटा मोडतो त्याला कळतं काय काटा मोडतो, लक्षात ठेवा। काटा जसा पायामध्ये घुसला तसा तो पायाच्या वर आला। आवलीच्या डोळ्यामधनं अश्रू आले। माणूस नाहीये, पक्षी नाहीये आणि हा काटा आता मोडलेला आहे। पण तिथं गुराख्याचं रूप घेऊन पांडुरंग परमात्मा बाळवेशामध्ये पांडुरंग परमात्मा गुराख्याच्या रूपामध्ये आवलीच्या जवळ येत आहेत, लक्षात ठेवा। काय भाग्य असेल। विचारलं आज मातोश्रीचा पाय परमात्म्याने आपल्या मांडीवर घेतलेला आहे, मांडीवर। आणि परमात्म्याने सांगितलं आई साहेब हा काटा काढू का? आई साहेबांना सांगितलं अरे हा काटा फार खोल गेलेला आहे। पांडुरंगानं सांगितलं, बाळ वेशामध्ये असणाऱ्या त्या गुराख्यानं सांगितलं आई काटा काढणं हेच माझं काम आहे। मी अनेकांचे काटे काढले। मथुरेमध्ये कंसाचा काटा मी काढला, हो लंकेमध्ये रावणाचा काटा मी काढला। अरे हा काटा काहीच नाही, माझं काम आहे काटे काढण्याचं। आणि परमात्मानं तो पाय आपल्या मांडीवर घेतला। मायबापू परमात्म्याला काटा निघत नाही का? पण परमात्म्यानं दातानं काटा काढला। एखादं रजकण ह्या मातेचं लागलं तर आपलं जीवन धन्य होऊन जाईल। संत चरण रज लागता सहज आणि परमात्म्यानं तो काटा दातानं काढला। हो आकाशे सर्वत्र बसावे, वायूने नामभरी होगे नसावे, पावके दहावे वर्षावे जने। आणि काटा ज्यावेळेस काढला ना वैद्य एक पंढरीराव तो या देवांचाही देव। आणि आपला पितांबर फाडला, परमात्म्याने पितांबर फाडला आणि तो पितांबर फाडून आई साहेबांच्या पायाला बांधला। आई साहेबांच्या पायाला तो पितांबर बांधला आणि आता वेदना कशाच्या? आई साहेबांना वेदना राहिल्या नाहीत, लक्षात ठेवा। आई साहेब जगद्गुरु तुकोबारायांकडे गेलेले आहेत। ज्यावेळेस जगद्गुरु तुकोबारायांकडे आई साहेबांनी त्या ठिकाणी प्रवेश केला, आई साहेब त्या ठिकाणी अश्रू आले आणि जगद्गुरु तुकोबारायांनी पांडुरंगाला सांगितलं पांडुरंगा हो काय केलं नाही पांडुरंगाने, लक्षात ठेवा। आपल्या जन्म मरणाच्या ठेपा चुकते, सद्गुरूची कृपा होईल असा दिवस आपल्या म्हणजे आपल्या भाग्यामध्ये यावा। जसा जगद्गुरु तुकोबारायांच्या जीवनामध्ये, आवलीच्या जीवनामध्ये महाराज हे जगद्गुरु तुकोबाराय सुज्ञ आहात, लक्षात ठेवा, जाणकार आहात। तुकाराम महाराजांचा पिक्चर पहिला बनला होता। तुकाराम महाराजांचा पिक्चर ज्या नटानं ते तुकाराम महाराजांचं पार्ट केलं
आधी सगळे पैसे असतील त्याने केलं, एवढी मोठी पैशाची बॅग घेऊन आला. त्या तुकाराम महाराजांचं पार्ट ज्यानं घेतलं त्यानं सांगितलं, मी तुकाराम महाराजांचं पार्ट घेतलं, मला पैसा नको. लक्षात ठेवा, मुक्ता ते निर्धारिता. तुम्ही ज्या व्यक्तीचं चिंतन ऐकता, ज्या लाभे आपुलीची मुक्तता, आणि म्हणून तुकाराम महाराजांचं पार्ट, हे सगळे पार्ट ह्या दादांच्या कृपा आशीर्वादानं, आणि इथं तो डोंगराचा किंवा ते सगळं ह्या ठिकाणी हे तो बोर्ड किंवा ते सगळं एका दिवसामध्ये दादांचे असणारे शिष्य, दादांचे असणारे, दादांवर प्रेम करणारे, एका 2 तासामध्ये आमच्या सुरेश महाराजांना त्यांनी आणून दिलं. त्यांच्यासाठी पण टाळ्या वाजवा. लक्षात ठेवा, अतिशय दरवर्षी आम्ही पाहतो, आमचा अनुभव आहे. लक्षात ठेवा, दादांच्या आश्रमामध्ये दादांना काही सांगावंच लागत नाही. लक्षात ठेवा, दादांची माणसं असे न सांगता करी सर्व काम, काही सांगण्याची गरज नाही. म्हणून आमचे सुरेश महाराजांना ती नजर आहे. तुकाराम महाराजांचं पार्ट मग कोण व्यक्ती शोभेल, ही नजर आमच्या सुरेश महाराजांकडे. लक्षात ठेवा, म्हणून त्यांच्यासाठी पण एकदा कळावं, त्यांनाही मला चालण्याचे बळ जगण्याचा पाया, चालण्याचे बळ जगण्याचा पाया, चालण्याचे बळ जगण्याचा पाया, चालण्याचे बळ जगण्याचा पाया. शब्दाचे इमान अक्षराचे रान, शब्दाचे इमान अक्षराचे रान, अभंगाचे पान तुकाराम, अभंगाचे. आमचे असणारे या ठिकाणी दादा, आदरणीय दादा, सर्व मातृवर्ग, पितृवर्ग, सर्व आमचा तरुण वर्ग, आमचे सर्व आश्रमातील विद्यार्थी, सर्व आम्हाला हे सहकार्य करणारे, आणि मी त्यांच्या ऋणी आहे. अतिशय सुंदर त्या अजिबात आमच्या कलाकारांना म्हणावं लागत नाही. 3 वर्ष आम्ही झाली पाहतो नाही का, कशी सुंदर साऊंड सिस्टीम. काल ज्यांचं अन्नदान होतं, आज त्यांचं अन्नदान आहे. तो आमच्यावर नितांत प्रेम करणारे आमचे गोरपडे आबा, आमचे बेंद्रे परिवार, आमचा असणारा हे सगळे, ही लाईव्ह दाखवणारे, यांना पण मनापासून धन्यवाद. सद्गुरू निमराजांनी शिव चिदंबर स्वामी महाराजांच्या चरणी समर्पित करायची आणि या ठिकाणी सेवेला पूर्णविराम द्यायचा. सगळ्यांनी आरतीसाठी जाग, आणि आरतीचे यजमान. आजची कथा संपली आणि आता आरती चालू झाली, आणि उद्याची कथा ही निळोबाराय महाराज यांची आहे. तर सर्वांनी या कथेचा लाभ घ्या, कारण ही कथा साक्षात झाकी रूपाने दाखवली जाते, त्यामुळं लोकांना त्याचं अवलोकन होतं. तर खरोखरच अशा कथा या श्रावण महिन्यात, दर श्रावण महिन्यात इथं कथा असते पहा. आपले दादा महाराज देशमुख यांच्या शिवचिदंबरम स्वामी मंदिर येथे दरवर्षी आयोजित केली जाते. तर खरोखर दादा एक आपल्याला म्हणजे खास संत आहेत, आणि ते आपल्या सर्वांना, परिसरातील लोकांना या कथे स्वरूपाने संपूर्ण संतांचं दर्शन घडवतात. खरोखर अशा महान स्वामी दादा महाराजांना खरंच मनापासून धन्यवाद. रामकृष्ण हरी, गुरुदेव दत्त. राघवे सागरात पाषाण तारिले, कैसे तो वाजे